हर घर तिरंगा। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व सोलापूर शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय शीतल तेली उगले, प्रशासक तथा आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर। कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात असलेल्या रेसिडेंट डॉक्टरवरती झालेल्या अमानुष अत्याचार व खुनाच्या निषेधार्थ संपूर्ण भारतातील डॉक्टर संघटना तसेच विविध सामाजिक संघटना या आंदोलन करत आहेत। याच संदर्भात महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स सोलापूरनेही या निषेधार्थ व समाजासाठी 24 तास सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी संप पुकारला आहे। तरी दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ते 7:30 या कालावधीमध्ये शांततामय कॅन्डल मार्च काढून झालेल्या अमानुष घटनेचा निषेध करण्यात आला। कॅन्डल मार्च स्विलमधील बी ब्लॉकपासून ते स्विल चौक रंगभवन परत स्विलच्या बी ब्लॉकपर्यंत काढण्यात आला। आज आम्ही सगळे डॉक्टर वैशंपायन मेडिकल कॉलेजचे सगळे डॉक्टर इथे जमा झालेलो आहे, कारण की 9 ऑगस्टला जी इन्सिडेंट झालेला आहे, जे की एका रेसिडेंट डॉक्टरवर बलात्कार झालेला आहे आणि तिची एकदम भ्रूणपणे हत्या केलेली आहे। ती एक महिला होती, ती कोणाची तरी मुलगी होती, ती स्वतः माणूस होती। तर ही माणुसकीला काळीमा फासणारी अशी जी घटना घडलेली आहे, तर त्या घटनेच्या अगेन्स्ट आम्ही सगळे इथे उभे आहोत आणि ह्या घटनेच्या अगेन्स्ट अजून कोणी का ॲक्शन घेतलं नाही। कुठे आहेत सगळे पॉलिटिशियन्स, कुठे आहेत सगळे जे ॲक्टर्स, जे बाकीचे सगळे या गोष्टीला बाहेरच्या देशाला जे इन्सिडेंट्सला सपोर्ट करतात, ते आपल्या देशात स्वतःच्या देशात काय होते त्याच्यावर का लाईट टाकत नाही। ही जी घटना आहे ती भारताच्या प्रत्येक घरात पोचली पाहिजे आणि आम्ही असं प्रत्येक भारताच्या नागरिकांकडून एक्सपेक्ट करतोय की आम्हाला सपोर्ट पाहिजे सगळ्यांचा। आणि या घटनेचा निष्कर्ष आणि या घटनेला त्या मुलीला, सगळ्या भारताच्या जेवढ्या पण मुली आहेत त्या मुलींना आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे। थँक्यू। 9 ऑगस्ट रोजी पश्चिम बंगालमधील आरजीकर मेडिकल कॉलेज आहे, तिथं एका महिला रेसिडेंट डॉक्टरची ऑन ड्युटी असताना निर्गुणपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली। त्या संदर्भात तेथील प्रशासनाने कोणतीही कारवाई व कठोर पावले न उचलल्यामुळे संपूर्ण देशामध्ये आज संतापाची लाट उसळलेली आहे। प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक राज्यातील, प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक जिल्ह्यातील जो पण डॉक्टर आहे त्याच्या मनामध्ये संताप भरलेला आहे। त्याच्याशी संदर्भात म्हणून आपण आज एक रॅली आयोजित केली होती, आपण कॅन्डल मार्च आयोजित केली। कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या अमानुष अत्याचार, बलात्कार आणि निर्गुण हत्येबद्दल आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व मार्च सोलापूर सेंट्रल मार्चच्या सहकार्याने आज दिनांक 9 रोजी 2 दिवसापासून बेमुदत संपावरती आहोत। यामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या ह्याच आहेत की जेव्हा आमच्यासारखे मेडिकल स्टुडंट्स फार लांबून येतात, बरेच जण नंदुरबारसारख्या डोंगराळ प्रदेशातून येतात, काही जण दुसऱ्या राज्यातून येतात, तर या सगळ्या रेसिडेंट डॉक्टरांना एक सुरक्षितता असावी आणि झालेल्या प्रकारामध्ये जे काही अनियमितता दिसून येते, जसे की ज्यामध्ये प्रामुख्याने उद्भवलेले प्रश्न आहेत जे की सुरक्षितता आणि महिलांच्या बाबतीमध्ये ज्या काही सुरक्षिततेबद्दल कमीपणा जो दिसून आला आहे, त्यामुळे सर्वच सिस्टीमचे पितळ उघडे पडून दिसून आलेले आहे। यामुळे आम्ही ह्या सर्व व्यवस्थेच्या विरोधात आणि त्या विक्टिमला एक न्याय मिळावा म्हणून आम्ही सर्वजण संपावरती आहोत। तर या संपामध्ये आम्ही प्रामुख्याने ज्या इलेक्टिव्ह OTs आहेत, त्यानंतर OPD आहेत, त्यामध्ये रेसिडेंट डॉक्टर सहभाग घेणार नसून बाकी फॅकल्टी ज्या आहेत त्या तर सहभाग घेतील, परंतु रेसिडेंट डॉक्टर यामध्ये सहभाग घेणार नाही आहेत आणि या पद्धतीने आम्ही यामध्ये निषेध व्यक्त करत आहोत। या पूर्ण संपामध्ये सुद्धा डॉक्टरांनी आपली जी ममतेची पाझर आहे ती अजूनही थांबवलेली नाही आहे। जेवढ्याही इमर्जन्सी OTs आहेत, ICU आहेत, कॅज्युअल्टी आहेत आणि मॉर्चरीमधली कामं असतील, ह्यामध्ये कसल्याही प्रकारची तडजोड केली जात नाही आहे। ह्या सेवा जशाला तशा दिल्या जात आहेत। तरी आमचे आव्हान सर्वच जनतेला आहे की या प्रकारच्या अमानुष हत्या होते किंवा बलात्कार होत आहेत,
तर एक वेळ आमच्या घरच्यांसारखा विचार करून कृपा करून जसं डॉक्टरांना देव मानतात तशीच त्यांना तुम्ही त्यांच्याकडनं तशी सर्व्हिस भेटते आहे, तर त्यांना तुम्ही तशीच फीडबॅक द्या, त्यांच्या विरोधात सेम ममतेची भावना ठेवा आणि त्यांना चांगली आदरयुक्त